सातारा जिल्ह्यामध्ये उरमोडी धरणामुळे विस्थापित झालेल्या 30 वर्षांनंतरही अनेकांना अजूनही न्याय मिळालेला नाही। धरण तर झालं, बंधारा तर बांधला गेला, मात्र न्याय नाही, पाणी नाही, नोकरी नाही आणि योग्य ती भरपाई सुद्धा नाही। सातारा शहरापासून फक्त 7-8 किलोमीटर अंतरावर असून सुद्धा सगळ्या गोष्टींपासून ही जनता वंचित आहे। आम्ही पुनवडी वस्तीवर गेलो आणि अवघ्या 35 लोकांची वस्ती आहे। या ठिकाणी बहुतेक सगळेच प्रश्न अद्यापही तसेच आहेत। निवडणुकांच्या नंतर आपलं भलं होईल ही आशा इथल्या लोकांना अजूनही आहे। आम्ही गेलो तेव्हा वस्तीतील बहुतेक सगळी मंडळी निवडणूक सभा ऐकायला गेली होती। या लोकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी। मी आता हे साताऱ्यातल्या उरमोडी धरण आहे माझ्या मागे, तिथं उभा आहे आणि या धरणामुळे गेल्या 30 वर्षांपासून अनेक जण विस्थापित झाले, प्रकल्पग्रस्त झाले। त्यांचं जे पुनर्वसन करण्यात आलं ते देखील माणखटावसारख्या अतिशय दुष्काळी भागात करण्यात आलं। आता मी पुनवडी नावाच्या एका वस्तीवर आहे, खरं तर गाव म्हणता येणार नाही कारण अगदी 30 एक घरं आहेत या सगळ्या ठिकाणी। आणि या सगळ्या लोकांना लोकसभा निवडणूक म्हणजे काय, लोकसभा निवडणुकीकडे ते कसं बघतात, लोकसभा निवडणूक यांच्याकरता काय आपण विचारूयात। तसे नाही झाले अजून। मला 3 एकर जमीन भेटाय पाहिजे, बाकी काय नाही। माझी 2 मुलं इथं माझ्या नावा खातं जरी असलं तरी मला 3 एकर जमीन माझी मिळाली पाहिजे। आता तिकडे मिळतो शेणवडीला, तो दिकाला आमचा मिळून जमून आला पाहिजे। 65% आम्ही रकमा कापून दिल्यात आहे ना जमिनीला। तुमचं जे पुनर्वसन झालं ते सुद्धा दुष्काळी भागात झालं ना? दुष्काळीच भागात झाले, दुष्काळीच भागात की। तुमचं पुनर्वसन होऊन तुम्हाला काय उपयोग झालाय की नाही झाला, काय कसं होणार? आता आम्हाला शेती अजून पिकत नाही, तिथलं काढलं मुठभर धान्य तर काय म्हणणार आम्ही? म्हणजे प्रचारासाठी सुद्धा कोणी येत नाही? प्रचाराला फिरतात की, त्या चिठ्ठ्या पावत्या दिल्यात की आम्हाला, कार्यकर्त्यांनी दिले। हा, उमेदवार नाही येत? नाही। तुम्ही मतदान करता का? पण आम्ही मतदान करताय, ही माझी मुलगी करते, 2 मुलं माझी करतात, आम्ही 4 जण देतो। इतक्या वर्षात ज्या अपेक्षेने तुम्ही मतदान केलं ते काही झालं असं वाटतं? काय वाटतं? म्हणजे व्हायला पाहिजे, अजून नाही झालं तेवढं व्हायला पाहिजे, जेवढं व्हायला पाहिजे तेवढं नाही झालं। होणार गाव उठायची वेळ या समोर या जरा। 14 ते 15 वर्षे पोरग माझं नोकरीला गेलं का नाही, त्याला 7वी पासून लाईट नव्हती माझ्या घरात। कशाला सरकार पाहिजे? तर आपण पाहिलं की लोकांच्या अतिशय संतप्त प्रतिक्रिया तिथं। लोकांचं म्हणणं आहे की 30 वर्ष झाले, 3 दशकं झाले तरी देखील त्यांच्या आयुष्यात कुठलाच परिणाम झालेला नाहीये, कुठलाच बदल झालेला नाहीये। आणि म्हणूनच खरं तर मतदान करतो, पण अजूनही सरकारने जे करायला पाहिजे होतं ते झालेलं नाहीये। त्यामुळे खरं तर एकीकडे अपेक्षा आहेत, पण दुसरीकडे मतदान का करायचं हा प्रश्न देखील त्यांना पडतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकर सोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, सातारा। मावशींच्या भावना चांगल्याच तीव्र आहेत, कारण त्यांना काहीच फरक नाही पडला। उडत्या त्रास आणि अडचणी वाढले आहेत, पण तरी मावशी मतदानाला जातात बरं का। तुमच्याही भागात मतदान असेल तर मतदान नक्की करा। वळूयात पुढच्या बातमीकडे। मावळात नागरिकांच्या बरोबर शेतीचे सर्वाधिक प्रश्न आहेत। नागरीकरणसुद्धा मोठं आहे। सिंचनाच्या बरोबरच छोट्या आणि भात उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न लोकसभेत मांडले जाणं अपेक्षित आहे। फळं, फुलं, मत्स्य उत्पादन आणि प्रक्रिया व्यवसायाला गती देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा अजेंडा शिवसेनेचे मावळमधले उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मतदारांच्या पुढे ठेवलाय। काय त्यांचं म्हणणं आहे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी। लोकसभा निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांचा शेतकऱ्यांविषयीचा अजेंडा आपण जाणून घेतोय। आपल्यासोबत आज आहेत मावळ लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार श्रीरंग बारणे। खरं तर दुसरी टर्म आहे आप्पा, आणि या पिंपरी चिंचवड ते पनवेल या पट्ट्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही जाणतात, पण तरीही काय नेमके प्रश्न आहेत असं तुम्हाला वाटतंय? या सगळ्या मतदारसंघामधल्या शेतीविषयी काय सांगाल? मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये भात शेती, ऊस आणि मत्स्य व्यवसाय यामध्ये प्राधान्याने देणारे शेतकरी मोठ्या प्रमाणावरती आहेत। आणि या संपूर्ण मतदारसंघामध्ये जर शेतीला पूरक व्यवसाय उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये सातत्यानं शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे। मध्यंतरी केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याच्या संदर्भामध्ये घोषणा केली गेली आणि 5 एकरच्या आत असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यामध्ये
वार्षिक 6,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केल्यानंतर त्यामध्ये 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले. या ठिकाणी अवकाळी पाऊस पण मोठ्या प्रमाणावर होतो, भातशेतीचं नुकसान होतं. आणि आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून नैसर्गिक समतोल ढासळल्यामुळं आणि निसर्गाचा कोप होत असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आलेलं आहे. आणि या शेतकऱ्यांना खरं तर आर्थिक मदत केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून व्हावी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी व्हाव्या या दृष्टिकोनातून खरं तर सातत्यानं लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही मदत करत आलेलो आहे. पण तुमचा स्वतंत्र असा अजेंडा काय असणार आहे? इथे जर बघितलं तर खाली मच्छीमार शेतकरी आहे, भात पिकवणारा शेतकरी आहे किंवा विविध ज्या पालेभाज्या पिकवणारे शेतकरी आहे, काय त्यांच्यासाठीचा स्वतंत्र अजेंडा आहे? हा संपूर्ण भाग पुण्याच्या जवळ आहे. या ठिकाणी पालेभाज्या पिकवणारा शेतकऱ्यांना मार्केटमध्ये जाऊन तो आपली उपजीविका भागवतो. तो शेतकरी त्या ठिकाणी जाऊन व्यवसाय करतो आणि भाजीची विक्री करतो. भात शेतीला या ठिकाणी मावळ मतदारसंघामध्ये खास करून मावळ आणि उरणच्या परिसरामध्ये, थोडा बहुत पनवेलच्या परिसरामध्ये आणि कर्जतच्या काही भागामध्ये भात शेती होती. आणि या भात शेतीला पूरक व्यवसाय खरं तर आता उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. कारण एक जर पाहिलं तर शेतीवर पूरक प्रपंच चालू शकत नाही आणि शेतकऱ्यांना मिळणारं उत्पन्न हे उत्पन्न निर्धारित असतं. खरं तर त्याला बाजारभाव मिळत नाही आणि म्हणून शेतकऱ्यांना तो बाजारभाव मिळावा या दृष्टिकोनातून सातत्यानं मी देखील देशाच्या लोकसभेमध्ये अनेक वेळा या संदर्भामध्ये बोललो की निर्धारित बाजार मूल्य हे शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे. जे उत्पन्न होते त्याचं बाजार मूल्य हे निर्धारित केलं पाहिजे आणि केंद्राच्या माध्यमातून ती योजना खरं तर सरकारच्या विचाराधीन आहे. मोदी सरकारने या देशातील शेतकऱ्यांना अधिक मदत करण्याचं काम गेल्या 5 वर्षामध्ये केलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी आपत्ती आली त्या ठिकाणी मदत करण्याचं काम करतायत तुम्ही आपा. परंतु जसा ट्रान्सपोर्टचा जो महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलेला, फुलशेतीसुद्धा या भागात मोठी आहे. भात असेल किंवा मत्स्य असेल, ह्या सगळ्या ट्रान्सपोर्टसाठी अडथळे आहेत. अजेंडा म्हणून तुम्ही काय त्यांना आश्वासन देऊ इच्छिता? हे बघा, तळेगावच्या या ठिकाणी सगळ्यात मोठी फ्लॉवर सिटी आहे आणि याच्यामध्ये फुलशेतीला प्राधान्य म्हणजे मुळामध्ये JNPT पोर्ट याच मतदारसंघामध्ये येतं आणि एक्सपोर्टचं साधन खरं तर या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. आता 4था सिंगापूर पोर्ट या ठिकाणी झालेला आहे आणि जलद गतीनं बाहेर देशामध्ये एक्सपोर्ट करण्याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने पावलं उचलली. इथून पाठीमागच्या सरकारने यामध्ये कुठल्या प्रकारचं धोरण ठरवलं नव्हतं. आज शेतकऱ्याला थेट स्वतःचा माल हा परदेशात पाठवता येतो आणि सहजतेने लवकर तो पाठवता येतो. ते सरकारने घेतलेलं एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. शेतकऱ्यांनी खरं तर तुम्ही सांगितलेलं आहे तुमचा अजेंडा, पण तरीही शेतकऱ्यांना काय आव्हान आहे की त्यांनी ते तुमच्या पाठीशी उभे राहावं, म्हणून त्यांना काय आव्हान कराल? का उभं राहिलं पाहिजे शेतकऱ्यांनी तुमच्या मागे? गेल्या 50 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीमागं खरं तर सक्षमपणे सरकार, खास करून केंद्र सरकार उभं राहिलं नव्हतं. जो युरिया येत होता त्याची विक्री होत होती चुकीच्या मार्गानं. सरकारने युरिया आणला, त्याच्यामधून त्या युरिया थेट शेतकऱ्यांपर्यंत जाऊ लागला. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा म्हणून सरकारने एक धोरण ठरवण्याचा निर्णय घेतला आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचा माल थेट परदेशी पोहोचवण्याच्या संदर्भामध्ये एक निर्णायक भूमिका ही केंद्र सरकारने घेतलेली आहे. आता शेतकऱ्यांना चालना मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये. जो गरीब शेतकरी आहे त्याला देखील निर्धारित बाजारमूल्य मिळावं आणि त्याला सरकारच्या वतीनं सहाय्य मिळावं या दृष्टिकोनातून भूमिका सरकारने घेतलेली आहे. मध्यंतरी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांचं कर्जमाफीचा निर्णय घेतला आणि काही का होईना त्याला एक दिलासा देण्याचं काम खरं तर राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून झालं आहे. शेवट या देशातील शेतकरी जगला पाहिजे आणि त्याला आधार देण्याची भूमिका ही केंद्र सरकारच्या माध्यमातून घेतलेली आहे आणि केंद्राच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांना खरं तर मदत करण्याची भूमिका नरेंद्र मोदी सरकारने घेतलेली आहे. निश्चितपणे या देशातला शेतकरी आज सरकारच्या बरोबर आहे. अर्थातच. तर हे होते श्रीरंग बारणे, ज्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांविषयीचे जे प्रश्न आहेत ते तडीस लावणार आहेत, चिघळत न ठेवता त्यांना तडीस लावण्यासाठी त्यांचे प्रयत्न असणार आहेत आणि त्यासाठी ही निवडणूक लढवत आहेत आणि त्यासाठी त्यांना शेतकऱ्यांचा पाठिंबा हवा आहे. आपण पाहताय अन्नदाता. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावच्या दुष्काळी पट्ट्यामध्ये हुनरबाज शेतकरी आहेत. चिंचवा गावचे दीपक खैरनार हे त्यांच्यापैकीच एक. सध्या त्यांच्याकडे अतिशय कमी पाण्यात शेडनेटमध्ये शिमला मिरचीचं पीक घेतलं जात आहे. दुष्काळी स्थिती असून सुद्धा या रंगीत पिकानं
त्यांना मोठी बरकत मिळवून दिली. मालेगाव जवळच्या चिंचवा गावात दीपक खैरनार यांची 5 एकरांची शेती आहे. यातली काही शेती बागायती आहे. कापूस, कांदा, मका ही त्यांची मुख्य पिकं. दीपक यांच्यासारख्या अभ्यासू शेतकऱ्यानं कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन आणि जास्त नफा कमावण्याच्या सूत्रावर विश्वास ठेवत शेडनेट तंत्राचा वापर करायचं ठरवलं. यासाठीची तांत्रिक माहिती त्यांनी जमा केली, अभ्यास केला आणि जोमानं कामालाही सुरुवात केली. पारंपरिक शेती करत असताना निसर्गाचा प्रकोप, जास्त पाण्यात कांदा उत्पादन काढून बी शेतीमालाला भाव मिळायचा नाही. त्याच्यानंतर हे करत असताना हातात झाल्यासारखी परिस्थिती होती. मग नंतर मी माझे असेच एक मित्र आहेत, गोरख देवरे म्हणून NHMचे अधिकारी आहेत ते इथं नाशिकला ACO ऑफिसला. त्यांच्याकडून मला सुरुवातीला प्रेरणा मिळाली. त्यांच्याबरोबर मी असं त्यांना विचार केला की एवढं कष्ट करून बा आपण एवढं उत्पन्न काढतो, शेतीमालाला भाव येत नाही. त्यातल्या पाण्याच्या बाबतीत अतिशय भाग आमचा म्हणजे खूपच वाईट परिस्थिती आहे, प्यायलासुद्धा पाणी नाही आहे आमच्याकडे. त्यांना म्हटलं असं काही करता येईल का. तर त्यांच्याबरोबर मी निफाड, पिंपळगाव, लासलगाव आहे ते 4-5 ठिकाणी असं ठिकठिकाणी फिरण्यात आलं. त्याच्यानंतर मी अभ्यास केला की शेडनेट पॉलीहाऊसच्या शेतीमध्ये मला वाटलं की चला कमी पाण्यामध्ये आपण हे उत्पन्न काढू शकतो बुवा आपण. दीपक यांनी 20 गुंठ्यात म्हणजे अर्धा एकरात शेडनेट उभं केलं. या शेडनेटमध्ये ते सिमला मिरचीची लागवड करतात. यंदा त्यांच्याकडे रंगीत सिमला मिरचीचं पीक उभं आहे. सध्या या मिरचीची तोडणी आणि विक्री सुरू आहे. मिरचीला किमान 40 ते 50 रुपये किलोचा भाव मिळतोय. आतापर्यंत मला 10 टनाच्या आसपास उत्पन्न माझं निघालं. यावर्षी योगायोगाने भाव पण चांगला आहे, 50 रुपये 55 रुपये जागेवर माल विकला जातो आहे. आतापर्यंत 6 लाखाचं उत्पन्न मला झालं आहे. अजून जवळजवळ मला 15 टनाची अपेक्षा याच्यातून आहे. मी तर तरुण युवकांना एकच सांगतो की नोकरी मागच न धावता की असं जर शासकीय याच्यातून सर्व गोष्टीतून आपण अनुभव घेऊन कमी पाण्यात जर उत्पन्न काढायचं असेल तर आज माझ्या विहिरीचा जर विषय घेतला तर मी 3 बोर पण केले आहेत. त्याच्यापैकी 2 बोरला पाणी आहे, एकच बोर फक्त 20 ते 25 मिनटं चालतो आणि एक दिवसाआड फक्त 30 मिनिटाच्या पाण्याच्या नियोजनावर मी आतापर्यंत हे पीक असं उभं केलेलं आहे. गेल्या काही वर्षांपासून दीपक खैरनार अगदी आत्मविश्वासानं सिमला मिरचीची शेती करतायत. त्यांच्या या कामामुळे कुटुंबीय समाधानी आहेत. त्यांनी एका शेडनेट नंतर आता आणखीन एक शेडनेट उभारायला सुरुवात केली आहे. जे निलेश शेवाळे म्हणून माझे मित्र आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते सांगता आठवड्यातून त्यांची विजिट पण असते आणि खूप सर्व शेतकऱ्यांना तरुण वर्गाला खूप चांगलं मार्गदर्शन आहे त्यांचं. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी अजून प्रेरित झालो. त्याच्यानंतर मी परत अजून मान्य तालुका कृषी अधिकारी आयरे SDO साहेब खैरनार, गोरख देवरे नाशिकचे NHMचे अधिकारी, भोईटे असतील, देशपांडे असतील, यांच्या पवार साहेब असतील मंडळात, यांच्या मार्गदर्शन परत मी अजून 1 एकरचं शेडनेट उभं केलं. खैरनार यांना दरवर्षी जेमतेम 20 गुंठे शेतातून लाखो रुपयांचा नफा मिळतोय. बाजारामध्ये मागणी असणाऱ्या पण कमतरता असणाऱ्या पिकांचीच ते लागवड करतात आणि बाजारातल्या पुरवठ्यावरून ते लागवडीचं नियोजन सुद्धा करतात. त्यांनी आपली मिरची लावली, आपली शिमला मिरची, आणि त्या मिरचीचं उत्पन्न आम्हाला एकदम कमी पाण्यामध्ये मिळालं. कमी म्हणजे 1 दिवस आड 20 मिनटं पाणी द्यायचो आणि त्याच्यामध्ये आम्हाला भरपूर उत्पन्न, जवळजवळ आजपर्यंत 6 लाखाचं उत्पन्न निघालं आमचं. त्याच्यात म्हणजे एकदम उत्साह वाटतो मला. आणि परत त्याने आणखी परत 1 शेड एकरचा केला, तिथे बी आम्हाला मिरची लावायची आहे. लावल्यानंतर ते एकदम सर्व आमचे कुटुंबात सर्वांचे एकदम उत्साह वाढलेला आहे. त्याच्यामध्ये कुठलंच काही नाही. याच्यापुढे अजून काय जे असेल ते आम्ही करू शकतो बा, असं कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न. सुरुवातीला सिमला मिरचीची लागवड करताना त्यांच्या वडिलांनी विरोध केला, पण दीपक यांनी मोठ्या आत्मविश्वासानं त्यांची समजूत काढली आणि आपला प्रयोग यशस्वी करून दाखवला. लोकांनी ही जी सिस्टीम आहे ग्रामीण आमच्या इकडच्या याच्यात की तात्यांनी जे मारलं ते औषध द्या, बापूजींनी जे मारलं ते औषध द्या, ही सिस्टीम लोकांनी चेंज करायला पाहिजे. की तुमच्या शेतात रोग कुठल्या पद्धतीचा आहे, तुम्ही त्याच पद्धतीचं औषध स्प्रे केलं पाहिजे. आमच्या इकडं ही पद्धत जास्त असते की त्यांनी जे मारलं ते मला औषध द्या. ही सगळी खोटी कल्पना असते. त्यांच्या इथं कोळी असतं तर यांच्या इथं बुरशीनाशक मारावं लागतं. म्हणजे लोकांची ती टेंडन्सी लोकांनी चेंज केली पाहिजे आणि या क्षेत्राकडे वळलं पाहिजे. लोकांना जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल. दीपक यांच्या शेतातल्या प्रयोगावर त्यांचे कुटुंबीय समाधानी आहेत. आपल्या आणि मुलाच्या शेती करण्याच्या पद्धतीत मोठा बदल असल्याचं ते आवर्जून सांगतात. मुलगा नफ्याची शेती करतोय असं सांगायलाही कुटुंबीय विसरत नाहीत. एक नाती उत्पन्न
काही बा आम्ही थोडं आमना आहे त्या तेवढं नव्हतं बा त्या ते पोऱ्याने काही बा त्यानं आम्ही साथ दिली ते आम्ही व्यवस्थित करून राहिलो. आता त्याच्यात आम्हाला थोडकं पाणीमध्ये कमाई मिळाली बा. 5-6 लाखची आम्हाला मिरची झाली शिमला. एवढीच अपेक्षा होती आमची, ती पूर्ण करून राहिला भगवान आमच्या अपेक्षा. पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता बदलत्या हवामानाचा अंदाज घेऊन वेगळा प्रयोग केला तर तो यशस्वी होऊ शकतो आणि तरच शेतीतून लाखो रुपयांचा नफाही कमावता येतो, हे दीपक खैरनार यांनी सिद्ध केलंय. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड. मुंबई आणि ठाण्याच्या शेजारी असलेल्या भिवंडी या ग्रामीण मतदारसंघात सिंचनाचे अनेक प्रश्न आहेत. त्याबरोबरच या पट्ट्यात भाजीपाला आणि फळांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मुंबईचं मार्केट उपलब्ध करून देण्यासह विविध विषय आहेत. भाजपचे भिवंडीतले उमेदवार निवडणुकांना सामोरं जात आहेत. त्यांच्याकडून आम्ही जाणून घेतला शेतीचा अजेंडा. कोकण पट्टा समजल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यामध्ये तब्बल 55,000 हेक्टर भात शेती आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भात पीक घेतलं जातं. त्याच पद्धतीने भिवंडीतून गवार असो, भेंडी, मिरची ही विदेशात जाते. मात्र वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. आपल्यासोबत भिवंडी लोकसभेचे उमेदवार खासदार कपिल पाटील. आपण त्यांनाच विचारूया तुमचा काय अजेंडा असेल शेतकऱ्यांबद्दल, काय सांगाल? खरं ठाणे जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालं, फार मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिक हब आल्यामुळे भिवंडी तालुक्याच्या आसपास परिसरातल्या भागात शेतकरी थोडेसे शेतीपासून बाजूला गेलेले. परंतु माझा प्रयत्न असा आहे, गेल्या 25 वर्षापूर्वी हातसा डॅममधून सिंचनासाठी जे 20% पाणी आरक्षित होतं, मागच्या सरकारने ते सिंचनाचं आरक्षित असलेलं पाणी हे त्याचं आरक्षण रद्द केलं आणि ते पाणीही प्यायला दिलं. डावा उजवा कालवा हे फॉरेस्टच्या अडचणींमुळे आणि पैशांच्या अभावी रखडलेला दोन्ही कालवे आहेत. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत एवढ्या वर्षात मागच्या सरकारला पाणी नेता आलं. तर माझा प्रयत्न आहे, कृष्णा खोऱ्याची कामं जी रखडलेली होती त्याच्यासाठी गडकरी साहेबांनी 10,000 कोटी रुपये आपल्या महाराष्ट्रासाठी दिले. एकूणच देशात असे रखडलेल्या प्रकल्पांसाठी फार मोठी रक्कम दिली. पण त्याच्यामध्ये आपल्या ह्या भातसाचे डावे आणि उजवे कालवे हे यांचा समावेश नव्हता. मी गडकरी साहेबांना पुन्हा पत्र दिलं, कारण हे कृष्णा खोऱ्यामध्ये इन्व्हॉल्व नव्हतं. त्यांना पत्र देऊन त्याला सांगितलं, साहेब हे आमचे कालवे थांबलेले आहेत, ह्या कालव्यांनाही निधी मंजूर करून जर दिली तर आमचा शेतकरी खऱ्या अर्थाने शेतीकडे वळला जाईल. आणि ठाणे आणि मुंबईची लोकसंख्या ही एकूण महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 22% लोकसंख्या आहे. आणि ह्यांच्यासाठी ज्या गरजा भागवायला लागतात, जो भाजीपाला असेल, दूध असेल, हा सगळा नाशिक, नगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर ह्या भागातून येतो. आणि या लोकल लोकांना पाण्याची सुविधा नसल्यामुळे ना भाजीपाला लावता येत, ना दुधाचा व्यवसाय करता येत. अशा प्रकारे विचित्र परिस्थितीमध्ये ठाणे जिल्ह्यातला शेतकरी आहे. तर ही परिस्थिती बदलायची असेल तर पुन्हा आरक्षण सिंचनाच्या पाण्याचं करावं लागेल आणि शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी न्यावं लागेल. मला विश्वास आहे की या 5 वर्षामध्ये निश्चितपणाने पाण्याचं आरक्षण मिळून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी नेऊन त्यांना पुन्हा एकदा शेतीकडे, दुबार शेतीकडे, भाजीपाल्याकडे वळवण्याचं काम निश्चितपणे मी करेन, अशा प्रकारचा मला स्वतःला विश्वास आहे. आणि या माध्यमातून रोजगार निर्मिती फार मोठ्या प्रमाणात होईल असा आहे. दुसरा भाग राहिला भिवंडी तालुक्याचा. इथला शेतकरी आता गोडाऊनची शेती करतो. म्हणून केंद्र सरकारची स्कीम आहे की तुम्ही जर कोल्ड स्टोरेज टाकले, शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जर अशा प्रकारचे कोल्ड स्टोरेजचे गोडाऊन बांधले तर त्यांना सबसिडी आहे. फार मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय होऊ शकतो. परंतु दुर्दैवाने स्थानिक शेतकरी अशा प्रकारे प्रोत्साहित होत नाही. तर त्यांना ही सगळी स्कीम समजून येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारे कोल्ड स्टोरेज शेतकऱ्यांच्या माध्यमातून उभी करता येतात की काय, जेणेकरून आज त्याला जागेमध्ये जर 10,000 रुपये उत्पन्न मिळत असेल तर त्यांनी गोडाऊन डेव्हलपला दिल्यानंतर. त्यामध्ये महत्त्वाच्या शेतमालाचे बाजारभाव काय होते पाहूया. कांदा लासलगावला किमान 5 रुपये ते कमाल 11 रुपये किलोनं उपलब्ध आहे. टोमॅटो पुण्याच्या खेड चाकण परिसरात 10 रुपये किलो किमान तर 20 रुपये किलो कमाल दर आहे. वांगी पुण्याच्या मोशीच्या बाजार समितीमध्ये 15 रुपये किलो किमान ते 20 रुपये किलो कमाल अशा दरानं उपलब्ध आहे. बटाटा हा चंद्रपूरला 11 रुपये किलो ते 13 रुपये किलोनं आहे.
कोबी हा खेड चाकणला 5 रुपये किलो ते कमाल 8 रुपये किलोपर्यंत आहे.